नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया 2025 पद आहे मित्रांनो पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेश उत्सव केव्हा चालू केलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेश उत्सव केव्हा चालू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1893 साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सव हा म्हणजे 1893 मध्ये साजरा केला आहे, म्हणजे चालू केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल कोणते आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंदमान या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, मिशन इंद्रधनुष्य खालपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लसीकरण याशी संबंधित म्हणजे मिशन इंद्रधनुष्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, कोणामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते? कोणामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चीन आणि ब्रिटन यांच्यामध्ये प्रथम म्हणजे चीन युद्ध झाले होते. कोणामध्ये मित्रांनो? चीन आणि ब्रिटनमध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, आझाद दस्ता ही सेना कोणी उभारलेली होती? आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता ही सेना उभारली होती. कोण उभारली होती मित्रांनो? भाई कोतवाल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, आदिवासीयांना भारतीय घटनेने डॅडस असे संबोधले आहे. आदिवासीयांना भारतीय घटनेने डॅडस असे संबोधलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अनुसूचित जमाती. काय मित्रांनो? अनुसूचित जमाती असे संबोधलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, कैलास पर्वतरांगा ही कोणत्या प्रदेशामध्ये येते? कैलास पर्वतरांगा ही कोणत्या प्रदेशामध्ये येत असते? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तिबेटमध्ये येत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे? राष्ट्रध्वजाची उंची व लांबी याचे प्रमाण आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2:3 आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, डॅडस भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर आहे. डॅडस हे भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बेंगळूर. बेंगळूर काय मित्रांनो? भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? भारतामध्ये 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शीख धर्माचे हेमकुंड हे तीर्थस्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भांगडा हे खालपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? भांगडा हे खालपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंजाब राज्याचे भांगडा हे लोकनृत्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण म्हणजे किती टक्के असते? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 46% हे युरियामध्ये नत्राचे प्रमाण असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, सदैव अटल हे समाधीस्थळ दिल्ली येथे कोणाचे आहे? सदैव अटल समाधीस्थळ दिल्ली येथे कोणाचे स्थळ आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, स्वयंपाकाच्या गॅसमध्ये ब्युटेन किती टक्के असते? स्वयंपाकाच्या गॅसमध्ये ब्युटेनचे प्रमाण हे किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 90% असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, सतीबंदीचा कायदा कोणी केलेला आहे? बघा, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. सतीबंदीचा कायदा हा केव्हा केलेला आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड बेंटिंग यांनी 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा हा केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पहिली बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजगृह. राजगृह या ठिकाणी पहिल्या बौद्ध परिषदेचे ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय डॅश येथे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय गुन्हेगारी न्यायालयाचे मुख्यालय डॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हेग या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यास काय म्हणतात? बघा प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यांना आपण नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पारपटल असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, खालपैकी कोणती पर्वतरांगा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? खालपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सातपुडा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? बघा प्रश्न सोपा आहे पण तुम्हाला परीक्षेमध्ये बरेच वेळेस विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, नाटो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? नाटो या संस्थेची स्थापना म्हणजे कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1949 मध्ये नाटो या संस्थेची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, राज्यसभेच्या सभागृहाचा कालावधी डॅश आहे. राज्यसभेचा सभागृहाचा कालावधी डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्थायी सभागृह आहे. काय मित्रांनो, राज्यसभेचा म्हणजे सभागृह हे स्थायी सभागृह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? पहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लडाख. लडाख आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जयपूर या शहराला भारतातील गुलाबी शहर असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, कविता राऊत कोणत्या नावाने ओळखली जाते? कविता राऊत या कोणत्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महिला आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस. काय मित्रांनो, सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कविता राऊत यांना ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, जागतिक कुटुंब दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक कुटुंब दिवस केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 15 मे या दिवशी जागतिक कुटुंब दिवस साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, राज्यसभेवर डॅश सभासद राष्ट्रपतीकडून नियुक्ती केले जातात. बघा प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. लोकसभेवर डॅश सभासद राष्ट्रपतीकडून नियुक्ती केले जातात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 सदस्य हे राष्ट्रपतीकडून नियुक्ती केले जातात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची व प्रभाव समिती कोणती आहे? जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची व प्रभावी समिती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्थायी समिती आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, समझोता रेल्वे एक्सप्रेस कोणत्या 2 देशांना जोडत असते? बघा प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. समझोता रेल्वे एक्सप्रेस कोणत्या 2 देशांना जोडत असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भारत आणि पाकिस्तान या 2 देशांना समझोता रेल्वे एक्सप्रेस जोडत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आगा खान. काय मित्रांनो, आगा खान. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, भारतामध्ये आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेले आहे? भारतामध्ये आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद हे भूषवलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, विक्रम साराभाई प्रसिद्ध डॅडाशी होते. विक्रम साराभाई प्रसिद्ध म्हणजे डॅडाशी होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शास्त्रज्ञ होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, देशातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, डॅडॅश चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो. डॅडॅश चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. 1 नंबर आहे मित्रांनो फक्त मांजर, 2 नंबर आहे फक्त कुत्रा आणि 3 नंबर आहे माकड. म्हणजे वरीलपैकी सर्व चावल्यामुळे रेबीज हा रोग होऊ शकतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, पटकी किंवा कॉलेरा डॅडॅशमुळे होतो. बघा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पटकी किंवा कॉलेरा डॅडॅशमुळे होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जीवाणूमुळे हा रोग होणारा आहे. काय मित्रांनो? जीवाणूमुळे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.